लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे अशी लढत होते। प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत। भंडाऱ्यामध्ये नेमकं काय आहे, कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रचार केलेला आहे, कारण की प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत। जाणून घेऊयात, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी नेहाल बुरे। नेहाल, आज प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत, नागरिकांना आता विचार करायचा आहे, प्रचार खूप झाला, मतदान कोणाला होणार, कोणाच्या नावासमोरचं बटन दाबलं जाणार? नक्की सर, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार अखेर 17 दिवसानंतर आज थंडावलेला आहे। असे असले तरी छुप्या पद्धतीने उमेदवार मतदारांना आकर्षित करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता रंगात आली आहे। देशाचे दिग्गज नेत्यांनी भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील अजित पवार गट व भाजप यांनी अक्षरशः आपली प्रतिष्ठा लावलेली आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना नव्या चेहऱ्याला भंडारा गोंदिया मतदारसंघात परिचित करून त्यांना विजयी करून निवडून आणण्याच्या चंग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बांधलेला आपल्याला पाहायला मिळाले। त्यांच्या या प्रयत्नाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः सभा घेत पाठबळ दिले आहे। या दोन्ही उमेदवारांनी प्रचार सभा, बाईक रॅली, कॉर्नर सभा असे अनेक स्टार प्रचारकांच्या सभा त्यांनी या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे। मात्र आता मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या पुरेपूर उमेदवारांनी केला आहे। आता 19 तारखेला या दोन्ही उमेदवाराचे नशीब ईव्हीएम बंद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भंडारा गोंदिया लोकसभा ही आपल्याला दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे। नेहाल, आपण पाहिलं पहिल्यांदा भंडारा गोंदिया 2 जिल्ह्यांचे मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे। मात्र ज्या वेळेला इथून उमेदवार एका जिल्ह्यातनं दिला जातो, दुसऱ्या जिल्ह्यात तर मतदारांमध्ये तशीही नाराजी निर्माण झालेली असते की आपल्या जिल्ह्यातला उमेदवार नाहीये, त्यामुळे जेव्हा मतदान होईल तेव्हा आपण मतदान करायला जाऊया। त्यामुळे हे 2 जिल्हे मॅनेज करताना उमेदवारांची कशी तारांबळ उडालेली आहे? नक्कीच सर, सुरुवातीला दोन्ही उमेदवारांना खूप म्हणजे मतदारांसोबत सामना करावा लागला, कारण की मतदारांमध्ये खूप नाराजीचं सूर होतं। तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा आपल्याला सूर पाहायला मिळाला, कारण दोन्ही उमेदवार ही भंडारा जिल्ह्यातीलच आहेत आणि भंडारा शहरातीलच आहेत। काँग्रेसचे उमेदवार जे आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे हे सुद्धा भंडारा शहरातीलच आहेत आणि जे महायुतीचे जे उमेदवार आहेत विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा रिपीट तिकीट मिळालेले आहे, त्यामुळे ते सुद्धा भंडारा शहरातीलच आहेत। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये एक नाराजी आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाली होती। मात्र आता या 17 दिवसाच्या या प्रचारामध्ये दोन्ही उमेदवारांकडून मतदारांची समजूत सुद्धा काढलेली आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे आणि ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। अगदी खरं नेहाल, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। निवडणुकीत रंगत आलेली आहे, उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार केलेला आहे। आता हेच पाहायचं आहे की मतदार कोणाच्या नावासमोरचं बटन दाबतात आणि कोणाला ते आपलं मत देतात। वळूयात पुढच्या बातमीकडे।